सर त्याला हे विचारत होतं का आमचे जे माझे जे मित्र आहे समजा कल्पेश काळे, श्रीकांत भुयार, शुभम, मोहित हे जे मित्र आहे आम्हाला तुमचे म्हणजे सामील व्हायचे तुमच्या याच्यात. तुमच्यासाठी तुम्ही काय करू शकता आमच्यासाठी ते सांगा फक्त. राष्ट्रीय एकता विचार म्हणला जो एक राष्ट्रीय एकता विचार म्हणजे जे पूर्वसन आपल्या जुळणं आले मला अध्यक्ष रमेश खंडारेला ना जे एज्युकेट पूर्वसन तर त्यांनी राष्ट्रीय एकता विचाराचं मोठं बॅनर लावा गावामध्ये 100 बाय 100चं 100 बाय 100. तर मग त्यांची काही जे समस्या असन त्यांचं शिक्षण झाल्यानंतर तर आपण ती समाजात सोडू शकतो. पण समाजात सोडण्यासाठी मला साथ द्यावा लागेल. मला साथ असा द्यावा लागेल का जिथं कोणी आपल्या संसदेवर जावायचं आहे त्या कोण्या कार्यालयामध्ये जावायचं आहे तर मला लेखी पत्र लागेल त्यांचं. नाही हे कार्यकर्ते असे आहे, हे कार्यकर्ते तुमच्यासाठी कोणते काम करू शकतात. हो तेच म्हणजे मला कोण्या संसदेमध्ये जावायचं आहे या कोण्या कार्यालयात जावायचं आहे तर मला सपोर्ट द्यावा लागेल लेखी अक्षरामध्ये. बरोबर लेखी अक्षरामध्ये का बुवा रमेश खंडारे राष्ट्रीय एकता विचाराचे अध्यक्ष आम्ही यांच्या सोबत आहोत हे मला लेखी अक्षरामध्ये लागेल. मला बरोबर वकील असते आणि त्यांच्यावर मी सह्या लागेल. मग आपण कोण्याही म्हणजे कोण्याही आपण कार्यालय म्हणा आपण संसद भवनामध्ये म्हणा आपण आपला तुंबा काढू शकतो इथं. बरोबर ठीक आहे. नाही मी त्याला सगळी मीटिंग ठरवू आपण अमरावतीला या तुम्ही. नाही अमरावती या म्हणजे बुवा मी काय एवढा हलका नेता आहे का या मला सुरक्षा आहे काय. नाही सुरक्षेची काळजी आमचा एक श्रीकांत भुयार माणूस आहे. सुरक्षेची तुमची तो पूर्ण काळजी घेते. पुरा पैलवान माणूस आहे तो. पैलवानची मला गरज नाही मला बुद्धिमानची गरज आहे. बरोबर बुद्धिमान हे आपल्याजवळ एक विकास पुराण नावाचा माझा मित्र आहे. तो सध्या युपीएससीचे क्लासेस करत आहे. बुद्धिमान म्हणजे इथून जाऊ तुम्ही गाडीमध्ये बसल कुठे घोडातून तर इथून 4 ते 10 पोलीस माझ्यासोबत लागन. बरं सुरक्षा गार्ड पाहिजेच मग. पोलीस सुरक्षा लागायची बसून ना मी तुला माहित नाही याच्याबद्दल तुला माहिती नाही आहे. ठीक आहे आणि मी आता कमसे कम आता 1 करोड लोक म्हणजे जवळपास समजून घ्या 5 ते 10 लाख लोकांची मी सभा घेणार आहे. मुंबई या पुण्यामध्ये या नागपूर या अमरावतीमध्ये फिल्डिंग सुरू आहे आमची. आणि राष्ट्रीय एकता विचारामध्ये काय मसुदा आहे व देशाविषयी लेकराविषयी काय आहे शेतीविषयी काय आहे पाण्याविषयी काय आहे दुष्काळविषयी काय आहे बिमारीविषयी काय आहे मुलांना काय सुविधा दिली पाहिजे बा. जास्त जर मुलांना लग्नाला मुली पण नाही भेटू राहिल्या तेव्हा मोठा प्रश्न झाला आता. काय केलं पाहिजे बा यांना कार्य काय केलं पाहिजे सरकार काय नियोजन करणार आहे हे 500 इष्टामध्ये मी एग्रीमेंट करून देणार आहे. तो तुझ्याकडे आला असं युट्यूबवर बघून. बरोबर मी बघून घेतो. त्या अगोदर मी भाषण टाकले 4-5. बरं इथून आपल्याला अमरावती शहरासाठी सिक्युरिटी लागेलच पण आहे की नाही चांगली कडक. बरं बघतो मी काय ते मित्रासोबत काय म्हणते तर आणि आपली तारीख ठरवून टाकू आपण मीटिंगची.